नमस्कार, मी डॉक्टर उमेश मराठे। आज पीसीओ मध्ये नैसर्गिक प्रेग्नन्सी कशी राहू शकते याबद्दल बोलायचं आहे। तसं पीसीओ बद्दल एक वेगळा व्हिडिओ केलेलाच आहे। पीसीओ म्हणजे काय, त्याचे काय सिम्पटम्स असतात आणि त्याच्याने काय घडू शकतं। परंतु नॅचरल प्रेग्नन्सी राहू शकते का, तर त्याचं पहिलं उत्तर मी देऊन टाकतो, हो राहू शकते। राईट। आता पीसीओ म्हणजे शॉर्ट मध्ये तरी आज सांगतोय का पीसीओ म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज। ओके, हा मॉडेल आहे, ही गर्भपिशवीचं मॉडेल आहे आणि स्त्रीच्या शरीरात गर्भपिशवीचा आकार एवढाच असतो। ही गर्भपिशवी ह्या ट्यूब्स आहे, फॅलोपियन ट्यूब्स, आणि इथे आहे बीजांडकोश। हे बीजांडकोश म्हणजे काय, ओव्हरीज। या ओव्हरीज मध्ये फिक्स अंडे असतात प्रत्येक स्त्रीच्या बीजांडकोशामध्ये। ही अंड्यांची संख्या आपण जर पाळीच्या दुसऱ्या दिवशी मोजली तर साधारणतः एक 8 ते 9 असायला हवी। राईट। जेव्हा ही संख्या 10, 12, 15च्या वर जाते एका ओव्हरीमध्ये, तर याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हरीज। नुसती संख्याच वर जात नाही, परंतु त्या अंड्यांची साईज सुद्धा एक स्पेसिफिक मिलीमीटरला अरेस्ट होऊन जाते। म्हणजे जर आपण डे 2 ला म्हणजे पाळीच्या दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली तर त्यांची साईज जसं मी म्हटलं 2 ते 10 mm असेल। परंतु जी स्त्री पीसीओएस आहे तिच्यामध्ये त्यांची साईज 12, 14, 16 आणि अशी पेरिफेरी म्हणजे बीजांडकोशाचा जो गोल आहे त्याच्या पेरिफेरीला म्हणजे साईडला अशी अनेक सिस्ट सारख्या अंडी दिसतात। म्हणून पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज। पॉली म्हणजे अनेक अंडी, सिस्टिक म्हणजे अशा सिस्ट म्हणजे पाण्याने भरलेल्या सिस्ट दिसतात ओव्हरीच्या आजूबाजूला। ओव्हरी म्हणजे ओव्हरियन, अंडी म्हणजे आजारतो। तर सो हा पीसीओएस आहे। तर पीसीओचे कारण काय, कशामुळे होतं, जसं मॉडर्न लाईफस्टाईल जी झालेली आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे हालचाल कमी, एका ठिकाणी बसून खूप वेळ राहणे, हालचाल ओव्हरऑल आउटडोर ॲक्टिव्हिटीज कमी, इनडोर ॲक्टिव्हिटी वाढल्या आहेत, जंक फूड खाण्यात आलेत आणि अनेक गोष्टी असतील जसं पोल्युशन्स असतील आणि स्ट्रेस असेल। तर जेनेटिक सुद्धा कॉज आहे। तर हा असा पीसीओ आहे, त्याच्यात नैसर्गिक प्रेग्नन्सी राहते का, हा पहिला प्रश्न आहे तुमचा। तर डेफिनेटली राहते। तर पीसीओ मध्ये काय होत असतं, साधारणतः सिम्पटम्स काय असतात मुलींचे, की डॉक्टर मला पाळी वेळेवर येत नाही, पाळी मला 1.5 महिन्याने येते। आता ज्यांच्यात सिव्हिअर पीसीओ असतो त्यांच्यात पाळी 2-2, 3-3 महिन्याने येते, आणि ज्यांच्यात खूपच एक्स्ट्रीमली सिव्हिअर असतो म्हणजे खूपच जास्त पीसीओ असतो त्यांच्यामध्ये तर टॅबलेट्स घेतल्याशिवाय पाळी येत नाही। राईट। तर आपण असं बोलूया की ज्यांना 1.5 ते 2 महिन्यात किंवा 2-2.5 महिन्यात, 2 महिन्यात 2.5 महिन्यात पाळी येते, अशा स्त्रियांबद्दल बोलूया। साधारणतः मॅक्झिमम मुलींमध्ये हाच पीसीओ असतो, माइल्ड टू मॉडरेट। तर नॅचरल प्रेग्नन्सी राहू शकते का, पहिलं त्याचं उत्तर आहे हो राहू शकते। बरं, पीसीओएस मध्ये पाळी का उशिरा येते, तर पाळीची जर आपण फिजिओलॉजी बघितली तर पाळी कधी येते, जर या स्त्रीबीजामध्ये नॅचरली पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून अंड तयार व्हायला सुरुवात होते, म्हणजे फॉलिकल ग्रो व्हायला सुरुवात होते। साधारणतः हे फॉलिकल पाळीच्या 12व्या किंवा 14व्या दिवशी त्याची साईज, एक फॉलिकल जो डॉमिनेट होतो त्याची साईज होते 20 mm म्हणजे 2 सेंटीमीटरच्या आसपास, आणि तो 13व्या 14व्या दिवशी फुटतो। तिकडनं स्त्रीबीज निघतं आणि ते या ट्यूबमध्ये एंटर करतं, ते स्त्रीबीज इथे येतं। तर हे सायक्लिकल येण्यामागचं कारण असं आहे की प्रत्येक महिन्यात स्त्रीबीज तयार होतं। जर त्या स्त्रीचा शारीरिक संबंध आला, शुक्राणू मिळाला, तो स्त्रीबीजाला फलित करतो आणि प्रेग्नन्सी फॉर्म होते। जर शारीरिक संबंध आला नाही किंवा प्रेग्नन्सी झाली नाही, तर हे जे अस्तर तयार झालेलं असतं या ओव्हरियन हार्मोन्समुळे ते अस्तर पडतं आणि पाळी येते। म्हणजे ते अस्तर जेव्हा ब्रेक होतं आणि पडतं तेव्हा अस्त्राबरोबर ब्लड येतं आणि पाळी येते। राईट। आता आपण पीसीओएसच्या मुलींमध्ये हे जे सायक्लिकल बदल असतात ओव्हरीमध्ये, ते सायक्लिकल बदल होत नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला का अंड्यांची साईज एक फिक्स लिमिट पर्यंत जाते आणि त्याच्या पुढे ते वाढतच नाहीत। राईट। 12-14 mm पर्यंत ते अंडे तयार होतात आणि अनेक अंडे ते वाढायचा प्रयत्न करतात आणि त्यात 14 mm 13 mm ला अरेस्ट होऊन जातं, तिथे त्याची वाढ होत नाही। बल्कि नॅचरल सायकल ज्यांची असते त्याच्यात ते 20 mm पर्यंत वाढतात, तिथे ते फुटतात म्हणजे ब्रेक होतात आणि स्त्रीबीज सुटतं त्यातनं। तर ज्या मुलींमध्ये पीसीओ असतात त्या मुलींमध्ये अंडी फुटत नाही
त्यामुळे काय होतं, त्याच्यात पुढच्या 14 दिवसानंतर पाळी येत नाही, म्हणून तो सायक्लिकल पॅटर्न त्यांचा ब्रेक होतो, कारण की अंडीच फुटत नाही आणि त्यामुळे प्रेग्नन्सी पण राहत नाही त्या मुलींना लवकर. पण आता प्रश्न होता की PCOS मध्ये प्रेग्नन्सी राहू शकते का? हो, राहू शकते, कारण की हे अंड 14व्या दिवशी नाही फुटलं तर ते 30व्या दिवशी फुटू शकतं आणि त्याच्या 14 दिवसानंतर पाळी येते. म्हणजे काय होतं, बरोबर 45 दिवसांनी पाळी येते. तर त्या काळात जर रिलेशन्स आले, इंटरकोर्स झाला, तर तेव्हा ते स्त्रीबीज जे 30व्या दिवशी सुटलेलं आहे ते फलित होतं आणि त्यापासून प्रेग्नन्सी राहू शकते. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहू शकते का? अशा प्रकारे राहू शकते. आता ज्या मुलीला 2 महिन्यांनी पाळी येते त्या मुलीमध्ये 45 दिवसांनी ते स्त्रीबीज फुटत असावं किंवा सुटत असावं आणि तेव्हा जर रिलेशन्स झाले, इंटरकोर्स झाला, तर तेव्हा ते फलित होऊन तेव्हा प्रेग्नन्सी राहू शकते. राईट? म्हणजे सायकल्स जशा आहेत, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजमध्ये स्त्रीबीज सुटतं, परंतु त्याचा वेळ फिक्स नसतो. नैसर्गिक ज्या मुलीला नैसर्गिक 30 दिवसांनी पाळी येते किंवा महिन्याला पाळी येते, तिचे एग्स फुटण्याचा वेळ हा ठरलेला असतो, तो 12व्या, 14व्या, 16व्या दिवशी. म्हणून आम्ही ज्यांना प्रेग्नन्सी हवी त्यांना सांगत असतो की पाळीच्या 10व्या दिवसापासून तुम्हाला रिलेशन्स ठेवायचे, 1 दिवस आड सोडून. 1 दिवस आड का? तर शुक्राणू 24 ते 48 तास किंवा स्त्रीबीज 48 तासापर्यंत म्हणजे स्त्रीच्या शरीरात टिकू शकतं, म्हणून ते 48 आवर्स नंतर रिलेशन्स ठेवायला लागतो. म्हणून 10व्या, 12व्या, 14व्या, 16व्या दिवशी हा जो अनसेफ पिरियड आहे, हा फर्टाईल पिरियड आहे, त्या काळात रिलेशन्स ठेवायला लागतो. हे झालं नैसर्गिक, ज्यांना नैसर्गिक मंथली पाळी येते. पण PCO मध्ये, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजमध्ये पाळी ही नियमित नसते. एक तर लेट ओव्ह्युलेशन होतं किंवा अनओव्ह्युलेशन होतं. आता ज्यांचं लेट ओव्ह्युलेशन होतं 2-2 महिन्यांनी, 1.5 महिन्यांनी पाळी येते, त्यांच्यात प्रेग्नन्सी राहू शकते. ओके. दुसरा एक विषय असतो की PCO मध्ये अंड्यांची क्वालिटी बिघडलेली असते. म्हणजे अंडे वाढलेलेच नसतात, म्हणजे संख्याच फक्त वाढलेली नसते, पण त्या अंड्यांची क्वालिटी सुद्धा डिटोरिएट झालेली असते. त्यामुळे गुड क्वालिटीचे एग्स तयार होत नाही, म्हणून गुड क्वालिटीचे गर्भ तयार होत नाही. म्हणून त्यांच्या PCO मध्ये एक तर प्रेग्नन्सी राहिली म्हणजे फर्टिलायझेशन झालं तरी इम्प्लांटेशन होत नाही. इम्प्लांटेशन म्हणजे काय? हा स्त्रीबीज इथे येतो, वीर्य इथे पडल्याने शुक्राणू इथे जातो, इथे त्याला फर्टिलाइज करतो, तो इथे येतो पण तो इथे रुजत नाही. हा अस्तर आहे, अस्त्रात तो रुजत नाही, त्यामुळे इम्प्लांटेशन होत नाही आणि पाळी येऊन जाते तिला. राईट? तर गुड क्वालिटी एग नसल्यामुळे गुड एम्ब्रियो फॉर्म होत नाही, म्हणजे चांगला गर्भ फॉर्म होत नाही, तो इम्प्लांट पण होत नाही, असं पण होऊ शकतं. त्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही, परंतु राहू शकते. पण त्याचं एक तर मिसकॅरेज रेट सुद्धा थोडा जास्त असतो इतरांपेक्षा, कारण गर्भ चांगल्या क्वालिटीचा जर नसेल. त्याचबरोबर PCO मध्ये अनेक हार्मोनल बदल झालेले असतात शरीरात, त्यामुळे सुद्धा त्या हार्मोनचा देखील इफेक्ट तुमच्या एंडोमेट्रियमवर, म्हणजे अस्तरावर, तुमच्या तिथे जे काही अस्तर जे बनतं ते गुड क्वालिटी नाही बनत, त्याच्यावर पण होऊ शकतो. त्यामुळे प्रेग्नन्सीची शक्यता कमी होते, पण प्रेग्नन्सी नैसर्गिक राहू शकते. बरं, आता ज्या मुली अँशियस असतात, ज्यांना गर्भधारणा हवी असते, मग त्यांनी काय करायला पाहिजे? मग ही जी अनियमित पाळी आहे किंवा ही जी PCOचे अनेक सिम्पटम्स आहे, हेच ठेवून नॅचरल प्रेग्नन्सीची वाट बघितली पाहिजे का? तर नाही. त्यांनी प्रॉपर गायनेकॉलॉजिस्टला किंवा IVF स्पेशलिस्टला दाखवलं पाहिजे. बरं, ते काय करतात? टॅबलेट्सनीच ते तुमचा PCO बरा करू शकतात. म्हणजे काही गोळ्या दिल्या जातात आणि तुमची पाळी नियमित केली जाते. पाळी नियमित केली जाते म्हणजे काय होतं? स्त्रीबीज तयार करण्याची औषध दिल्या जातात. म्हणजे ओव्ह्युलेशन इंडक्शन नावाचे औषध, ओव्ह्युलेशन इंडक्शन करणारे औषध, म्हणजे ते पाळीच्या दुसऱ्या दिवशी दिले जातात आणि अंडी प्रॉपर फॉर्म होतात आणि ती फुटतात आणि पाळी पण नियमित होते आणि गर्भधारणाचे चान्सेस पण वाढतात. आणि त्याचबरोबर जसं मी सुरुवातीला म्हटलो की अंड्यांची क्वालिटी पण जी बिघडलेली असते, अस्तराची क्वालिटी जी बिघडली असते, ती सुद्धा चांगली होऊ शकते. तर PCO हा खूप वाईड सब्जेक्ट आहे, मोठा सब्जेक्ट आहे. पण एक लक्षात घ्या, PCO जेवढा कॉमन झालेला आहे, जसं मी सुरुवातीला म्हटलं की म्हणजे जी लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, इटिंग प्रॉब्लेम्स, सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे कमी ॲक्टिव्हिटी असलेली लाईफस्टाईल, घरात जास्त बसणे, बाहेर कमी जाणे, शरीराची हालचाल कमी, व्यायाम कमी, शारीरिक कष्ट कमी, याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो PCO आहे. मग याला ट्रीटमेंट जसं गायनेकॉलॉजिस्टकडे जायचं आहे, त्याचबरोबर PCOची ट्रीटमेंट स्वतः पेशंट आपल्यावर करू शकतात. त्याच्यासाठी काय करायचं? तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, इटिंग हॅबिट्स, डाएट चेंज करायचं आहे.
काही योगा असतात स्पेसिफिक PCOसाठी, ते करायचे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या, ॲटलिस्ट तुमचं 5% वजन कमी केलं, म्हणजे 70 kgच्या स्त्रीने 3.5-4 किलो वजन जरी कमी केलं तरी PCOSमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होत असते. स्त्रीबीजाची क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि त्याचबरोबर पाळीसुद्धा रेग्युलर येतो. हार्मोनल इम्बॅलन्स असतो तो सुद्धा रेग्युलराईज होतो. तर मला असं वाटतं PCOबद्दल प्रेग्नन्सी राहू शकते की नाही याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचबरोबर PCOची अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला खालील कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट्स टाकू शकता. त्याचबरोबर आमचं चॅनल देखील तुम्ही फॉलो करू शकता. तर PCOची एवढीच माहिती. अजून काही माहिती असेल नक्की माझ्याशी संपर्क साधा. थँक्यू.